हेलो संगीता मैम, प्लीज मुझे होस्ट बना दीजिए तो यानी कि मैं शेयर कर सकूंगा प्रेजेंटेशन। तो सर्वजण सर, कसे क्लास आहात? कौन से सब्जेक्ट पर है? कोणत्या सब्जेक्टचा आहे आपला क्लास? हिस्ट्री. हिस्ट्री सर. इतिहास राज्यशास्त्र. हा, तू आज पहिल्यांदा ओके सर. जॉईन झालेला आहे का? काय नाव आहे तुझं? हा, बरेच जण नवीन दिसतात मला. शक्यतो जर ज्यांचं नाव जरा आपल्या आई बाबांच्या याच्यावरून असेल तर शक्यतो मेसेज करा की जेणेकरून मला तुमचं जे नाव आहे ती माहिती होईल. सुजाता भोसले काय नाव आहे? हा, ते माझ्या मम्मीचं नाव आहे सर. माझं नाव अजिंक्य आहे. अजिंक्य. हा, अजिंक्य मग मेसेज करत जा शक्यतो. आता एकदा लक्षात राहील, हो एक सर. दोन क्लासला, मग नंतर नाही. हा, आज चालेल पहिल्यांदा जॉईन झाला का तू? हिस्ट्रीच्या क्लासला नाही जॉईन झालं सर मी. बर. थँक्यू सर. हा, तर पुढं कुठपर्यंत आपण आलेलो होतो इतिहासामध्ये? कोणाच्या लक्षात आहे बघूया जरा. काय आपण अभ्यास करत होतो मागच्या तासाला? हॅलो आदम, सांग बरं मागच्या तासाला काय आपण अभ्यास करत होतो? आदम, माझा आवाज येतोय? यस सर, येतोय. हा, काय बरं आपण मागच्या तासाला काय अभ्यास करत होतो? कोण सांगतंय? मागच्या तासाला जे आहे ते काय आपण अभ्यास सुरू केलेला होता? राज्यशास्त्र बघत होतो. राज्यशास्त्र. काय बरं पाठाचं नाव? भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. बरोबर, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. परराष्ट्र धोरण म्हणजे काय बघूया, थोडंसं रिवाइज करूया आपण. परराष्ट्र धोरण म्हणजे काय? एकच मिनिट. परराष्ट्र धोरण म्हणजे काय? कोण सांगते परराष्ट्र धोरण म्हणजे काय? परराष्ट्र धोरण कशाला म्हटलं जातं? देशाच्या धोरणाला. परराष्ट्र धोरण मानसी सांगतेस काय आहे? परराष्ट्र धोरण म्हणजे काय? सांगू? हा, दुसऱ्या राष्ट्राचे केलेले आपण धोरण. दुसऱ्या राष्ट्राचे केलेले आपण धोरण. बरं, अजून कोण सांगताय? सर, डेफिनेशन सांगायची का? प्रेरणा मैम. हेलो प्रेरणा मैम, आप क्लास में हो? हा, डेफिनेशन सांगायची. कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादींविषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. ह्या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. अगदी बरोबर. अजून कोण सांगते? सर, मी सांगू अनुष्का? हा, अनुष्का सांग. येस सर. एखाद्या देशाने आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आणि इतर देशांशी व आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी आखलेली रणनीती. हा, पुढे कंटिन्यू. हा, अनुष्का. हॅलो अनुष्का सांग. यात राजनैतिक संबंध, आंतरराष्ट्रीय व्यापार, सुरक्षा आणि संरक्षण तसेच जागतिक समस्यांवरील धोरणे यांचा समावेश होतो. अगदी बरोबर. परराष्ट्र धोरण
परराष्ट्र धोरण म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसतं आणि राष्ट्रांमध्ये परस्पर अवलंबून असतं. म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी जे निर्णय घेण्याची जी वैचारिक चौकट असते त्याला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. कुठलंही आपण म्हणतो की स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जे आहेत मग विविध अशा प्रकारची जी आहे ती आखणी केली जातात, करार केले जातात, मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले जातात. मग भारत काय आहे, तर भारताचे परराष्ट्र धोरण जे आहे, परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार आपण पाहिले तर आपले भारताचे जे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, तर यांना परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हटलं जातं. त्यांनी परराष्ट्र धोरण जे आहे ते काय केलेलं आहे, अंमलात आणलेलं आहे. त्यांनी सुरुवात परराष्ट्र धोरणाचे जनक त्यांना संबोधलं जातं. सार्वभौम राष्ट्र असेल, आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेल, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी जे आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये जे आहे ते सुरुवात केलेली आहे. मग आपण पाहिजे राष्ट्रीय हित संबंध, राष्ट्राचे हित कशामध्ये आहे, बरोबर, सर्वोच्च काय आहे, प्राधान्य काय दिलं तर राष्ट्राचं हित म्हणजे राष्ट्राचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आर्थिक विकास साधणं हे महत्वाचं आहे. पण मेन पाया काय आहे, आर्थिक मग संरक्षण असेल किंवा आर्थिक विकास असेल, देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय हित म्हणजे देशाचं स्वातंत्र्य आणि अखंडतेचं रक्षण राखणं हे देशाचं राष्ट्रीय हित आहे. त्यानंतर आर्थिक विकास म्हणजे सामर्थ्य वाढवण्यासाठी आणि परावलंबित्व कमी करण्यासाठी एक प्रकारचे जे आहे तर त्यामध्ये आर्थिक विकास सुद्धा महत्वाचा आहे. आता या धोरणाची जी परिस्थिती आणि त्याचं धोरण काय, तर बरेच बदलत्या परिस्थितीनुसार काळानुसार जे आहेत आपल्याला त्या परराष्ट्र धोरणाची साधनं किंवा हितसंबंध त्याचे उद्दिष्ट हे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून परराष्ट्र धोरण हे काय आहे, प्रवाही आहे. आणि आपण पाहिलं असेल ते कलम 51 नुसार काय आहे, कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता स्थापन करणे, राष्ट्रांमध्ये न्याय सन्माननीय संबंध जे आहे ते सन्मानाचे संबंध जे आहे ते प्रस्थापित करणं, आंतरराष्ट्रीय कायदा असेल आणि त्यामधील करार असेल याबद्दल वृद्धिंगत करणे म्हणजे त्याच्यात वाढ करणे, साधारणतः तर पाठीमाग कमी नाही करणे. आपण पाहतो की साधारणतः जीडीपी, भारताचा जीडीपी काय होत आहे, वाढत चाललेला आहे. म्हणजे जीडीपी दर जो आहे तो कमी एक प्रकारचे आहे ते डॉलरची किंमत आपण म्हणतो रुपया घसरलेला आहे. तर काय हे कुठेतरी आपण काय झालं मायनस मध्ये चाललेलं आहे. तर तसं नाही, तो वृद्धिंगत करणे म्हणजे त्याच्यातून वाढ आपण जी आहे ती साधारणतः केली पाहिजे. राष्ट्राचे हित जोपासलं पाहिजे. राष्ट्राचा आर्थिक सामाजिक विकास जो आहे तो सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लवादाच्या साह्याने, लवाद एक प्रकारचं आपण भांडण मिटवण्यासाठी, वादविवाद मिटवण्यासाठी जे आहे तर आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय म्हणजे शांततेच्या मार्गाने जे आहे ते आपण सोडवणूक केली पाहिजे. की जसं की भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू होतं आणि मग अचानक जे आहे ते अमेरिकेने यामध्ये मध्यस्थी केली आणि आपलं युद्धविराम, जेव्हा युद्ध साधारणतः 1.5-2 महिन्यापूर्वी मार्च एप्रिल मध्ये भारत पाकिस्तान युद्ध मोठ्या प्रमाणात सुरू होतं. आणि मग या युद्धाचा परिणाम जो आहे तो पुढे जवळपास जे आहेत बऱ्याच वेळा आपले बॉर्डरकडे असेल किंवा पाकिस्तान मधले बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या काय झालेल्या होत्या, नष्ट झालेल्या होत्या. आणि यामध्ये अमेरिकेने मध्यस्थी करून काय केलेलं आहे, तिथे जो आहे तो एक प्रकारचा दोन्ही राष्ट्रांवर दबाव टाकून तो जो संघर्ष आहे, ते जे भांडण आहे, ते जे युद्ध आहे ते थांबवण्यात अमेरिका जी आहे ते यशस्वी झालेले आहे पाहायला मिळते. म्हणजे लवादात मग आंतरराष्ट्रीय जी न्यायालय आहे किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये एक प्रकारचा जे आहे शांततेच्या मार्गाने जे आहे तर तो प्रश्न जो आहे तो थोडक्यात सोडवणे महत्वाचं आहे. मग सीमारेषेच्या सुरक्षितता ठेवणे असेल, देशाच्या एकतेचं रक्षण असेल, दुसऱ्या देशात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचं, आणि आपण पाहतो की भारतातले मग अमेरिका असेल, फ्रान्स असेल, न्यूझीलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, युरोप असेल, बरोबर, जर्मनी, जपान, चायना असेल, या राष्ट्रामध्ये जे आपले भारतीय नागरिक आहे यांच्या एक प्रकारचे यांचं जे रक्षण आहे, वास्तव्य रक्षण जे आहे ते एक प्रकारे करणं गरजेचं आहे. आपण पाहतो की जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यानंतर काही दिवसानंतरच भारताचे जवळपास जे आहे ते अमेरिकेने 2 विमानं जे आहेत ते भारतामध्ये पाठवली होती की आपले त्यांचा व्हिसा वगैरे संपलेला, नागरिकत्व नव्हतं त्यांचं अमेरिकेमध्ये, आणि बऱ्याच वेळा बेकायदेशीर भारतीय लोक राहत होते असं ते त्यांचा दावा होता. आणि म्हणून त्यांनी जवळपास 2 एरोप्लेन, जवळपास 200 ते 250 लोक जे आहेत ते साधारणतः भारतामध्ये त्यांना सोडलेलं होतं की
बेकायदेशीरपणे जे आहे ते राहणे. तुम्ही बाहेर फॉरेन कंट्रीमध्ये जर फिरायला गेला तर आपल्याला व्हिसा लागतो, म्हणजे परवानगी लागते. साधारणतः किती दिवसांची परवानगी आहे, आणि साधारणतः हे लोक जे आहेत तर किती त्यांची परवानगी म्हणजे त्यांचा जो व्हिसा आहे तो एक प्रकारचा जो आहे ते परमिशन त्यांना नव्हती, आणि म्हणून अमेरिकेने बेकायदेशीर आपले जे भारतीय लोक होते तर त्यांना स्पेशल प्लेनने जे आहेत, विमानाने जे आहे ते भारतामध्ये त्यांना पोहोचवलेलं होतं. मग असं आहे की दुसऱ्या राष्ट्रामध्ये जे राहणारे जी व्यक्ती आहेत त्यांचं हितसंबंध जोपासणं, त्यांच्या नागरिकांचे हक्क, त्यांचे नागरिकांचं रक्षण करणं हे जे आहे ते आपलं देशाचं जे आहे ते परम कर्तव्य मानलं जातं. पुढे आपण पाहत होतो परराष्ट्र धोरणावर निश्चित करणारे घटक यांच्याविषयीची माहिती पाहत होतो. बरोबर, इथपर्यंत आलतो आपण मागच्या तासाला. आठवतंय का? येस सर. अपूर्वा, माहिती, प्रणाली, श्रेया, सर. देविका. तर परराष्ट्र धोरणाचे घटक यामध्ये भौगोलिक स्थान काय बरं? भौगोलिक तुमच्यापैकी आता हे 2-3 घटक आपले जवळपास झालेले, म्हणजे सगळेच झालेले आहेत असं नाही. तर पाहूया तुम्हाला किती लक्षात राहिले. सांगा बरं, कोण सांगते? अपूर्व सांग बरं. भौगोलिक स्थान पहिलं जे परराष्ट्र धोरणाचे निश्चित करणारे जे घटक आहे त्यामधलं भौगोलिक स्थान. त्यानंतर 2 नंबरचा आदम सांगेल राजकीय व्यवस्था, हर्षदा सांगेल अर्थव्यवस्था, अनुष्का सांगेल राजकीय नेतृत्व, आणि ऋतुपर्ण प्रशासकीय घटक. त्याला सांगा बरं भौगोलिक स्थान. आवाज येतोय का? हॅलो अपूर्वा, माझा आवाज येतोय? अनुष्का, हर्षदा? येस सर. हा, तर काय बरं? माझा आवाज येतोय का? हो. सर, परराष्ट्र देशाचे धोरणाचे स्थान, हा देशाचे स्थान किंवा सीमा, नाहीतर समुद्राचा किनारा. भौगोलिक स्थान. भौगोलिक स्थानामध्ये जर आपण पाहिलं साधारणतः तर कोणते महत्वाचे घटक जे येतात तर देशाचा आकार, त्याची लोकसंख्या, समुद्र किनारा, खनिज जे, आणि परराष्ट्र धोरणाची व्याप्ती हे साधारणतः ठरवलं जातं. हे खूप महत्वाचं आहे. आपल्या देशाची एकंदरीत भौगोलिक स्थान कशा स्वरूपाचं आहे, त्यानंतर समुद्र किनारा किती आहे, भारताची लोकसंख्या किती प्रकारची आहे, भारतामध्ये कोणकोणते अन्नधान्य जे आहे ते पिकले जातात, कोणकोणते खनिज आहेत, याचा कुठेतरी जो आहे तो परराष्ट्र धोरणाची व्याप्ती जी आहे ती ठरवताना आपल्याला पाहायला मिळतो. दुसरा जो घटक आहे राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्रीय धोरणाच्या निर्मितीत महत्वाचे स्थान असते, कारण परराष्ट्रीय धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होत विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्रीय धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्रीय धोरणाची आखणी करताना घटक राज्याचीही विचार करावा लागतो, कारण शेजारी परराष्ट्रामधील घडामोडीचा राज्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ श्रीलंकेतील घडामोडी, तमिळनाडूतील आणि बांगलादेश देशात काही घडलेल्या पश्चिम बंगाल आणि इतरही राज्यावर त्याला परिणाम होतो. बरोबर. पुढे अनुष्का, अर्थव्यवस्था. सर, स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही? सर्वांना दिसते का रे स्क्रीन? दिसतंय सर. आली सर, मला पण दिसते. अनुष्का, सुरुवात कर. अर्थव्यवस्था.
तुम्हाला किती लक्षात आहे मला ते हे घ्यायचे. मी तर सांगणारच आहे. ऑलरेडी आपण मागे पण पाहिले, पण त्याच्यावर आधारित आपण चित्रफित पण जी आहे ती जवळपास सुरुवात केलेली होती. हा, करा सुरुवात. अनुष्का, आवाज येतोय का अर्थव्यवस्थेविषयी? तर पुढे आहेत मग प्रवीण. सर मी सांगू? बर, कर सुरुवात. हा. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यास फार महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. तर मी सांगू देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी आपण काय केलं पाहिजे? आर्थिक संबंध जे आहेत ते प्रस्थापित केले पाहिजे. बरोबर. तर अर्थव्यवस्था हा खूप महत्वाचा आहे. राष्ट्रीय सुरक्षितता, अर्थव्यवस्था मजबूत करणारे देश कमी परावलंबी असतात आणि त्यांचं परराष्ट्र धोरण अधिक स्वतंत्र असतं. म्हणजे आपण काय की इतर देशांवर आपण अवलंबून नाही राहिले पाहिजे. आपण जास्तीत जास्त आपल्या देशातून निर्यात झाली पाहिजे, आयात नाही. आपण आयात जर केली तर साधारणतः आपला सगळा पैसा जो आहे तो फॉरेन कंट्रीमध्ये, विदेशामध्ये जास्त जातो. आणि याचा परिणाम काय होतो की आपल्याला ज्या सुधारणा करायच्या आहे, आपल्याला जे डिसिजन घ्यायचे आहेत तर ते आपल्याला घेता नाही येत. इतर राष्ट्रांवर आपल्याला अवलंबून राहावं लागतं. तेच जर आपण स्वावलंबी झालो तर आपण इतर देशांवर जो आहे ते इतर देशांना आपण मदत केली पाहिजे. इतर देशांना आपण माल जो आहे तो काय केला पाहिजे? निर्यात केला पाहिजे. यातून मिळणारी जी व्यवस्था आहे, यातून मिळणारा जो पैसा आहे तो राष्ट्राची सुरक्षितता, त्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जो आहे तो एक महत्वाचा आहे. म्हणून परराष्ट्र धोरण जे आहे तर स्वतंत्र राखण्यासाठी खूप महत्वाचं मानलं जातं. मग राष्ट्रीय सुरक्षितता असेल, आर्थिक सुरक्षितता असेल, यामुळं काय झालं ते सामर्थ्यशाली राष्ट्राची मान्यता एक प्रकारची मिळते आणि सर्व देश एक प्रकारे कमी परावलंबी असतात आणि स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण त्यांना आखता येऊ शकतं. त्यांना त्यांची डिसिजन जे आहेत, जसं की आपण पाहतो की अमेरिका सगळ्या राष्ट्रांवर जे आहे ते एक प्रकारचा दबाव टाकून आहे की एक मोठं त्याचं कंट्रोल जे आहे ते सगळ्या पूर्ण जगावर जे आहे ते साधारणतः अमेरिकेने कंट्रोल ठेवलं. का? कारण अमेरिकेचं महासत्ता आपण राष्ट्र म्हटलं जातं आणि अमेरिका एवढी सत्ता असणारे राष्ट्र आहे की त्याच्यामुळं इतर देशांना जे आहेत आपण पाहिलं ते साधारणतः चीन एक आता वरचढ निघालेला आहे, रशिया असेल, तर हे प्रगत राष्ट्र आहेत. त्यानंतर बरेच असे ज्या कंट्री आहेत तर राष्ट्र आहेत ते स्वावलंबी आणि इतर राष्ट्रांवर जे आहे ते साधारणतः ते काय करतात ते आपलं वर्चस्व प्रस्थापित करतात. त्याच्यानंतर त्यामध्ये जे आहे ते आपल्या राष्ट्राचा विकास जो आहे तो आपल्या राष्ट्राचे हितसंबंध सगळ्यात प्राधान्य जे आहे ते देताना आपल्याला पाहायला मिळतं. दिसते का सर्वांना? आता राजकीय नेतृत्व आपण पाहतो. हा, पुन्हा सांगितलं तर राजकीय नेतृत्वावर बोलण्यासाठी कोण सांगते? प्रणाली सांगते. सर मी सांगू? हो सांग. सर मी सांगू? हा, अगोदर तिला सर मी सांगते. ऋतुपर्णा सांगू? थांब अगोदर. हा, सर मी सांगू? थांबा रे, एकच मिनिट. मला इथे आवाज येईना आणि नेमकी कोण सांगते? सर स्क्रीन अजून पण दिसत नाही आहे सर. बंद करून एकदा चालू कर, सगळ्यांना दिसते. तुझ्याकडे नेटवर्क कमी असेल त्यामुळे तू बंद करून एकदा चालू. अनुष्का सांगतेस तू? कोण सांगत होतं राजकीय अर्थव्यवस्था? कोणाचं नाव घेतं? सर ऋतुपर्णा सांगू? हा, अनुष्का सांग. थांबा, ऋतुपर्णा तू पुढचा टॉपिक घ्या. ओके सर. राजकीय नेतृत्व म्हणजे देशाच्या किंवा समाजाच्या हितासाठी निर्णय घेण्याचे, धोरणे ठरवण्यासाठी आणि लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सामान्य जनतेला एका समान ध्येयाकडे मार्गदर्शन करण्यासाठी क्षमता. हे केवळ सत्तेवर राहणे नसून लोकांच्या कल्याणासाठी योग्य निर्णय घेणे आणि त्यांचे जीवन सुधारणे आहे. जीवन सुधारणे आहे. बर, अजून ऋतुपर्णा सांग बरं. राजकीय नेतृत्वामध्ये काय बरं, काय सांगता येईल? परराष्ट्र धोरण ठरविण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न ह्या पदांवरील व्यक्ती करतात.
तर साधारणतः परराष्ट्र धोरण किंवा एक प्रकारचं राजकीय नेतृत्व काय आहे, तर राजकीय नेतृत्व म्हणजे थोडक्यात काय की त्या देशातील सर्वोच्च जे व्यक्ती आहेत, तर परराष्ट्र धोरण ठरवताना त्यांचा रोल किंवा त्यांची भूमिका महत्वाची मानली आहे. सर्वप्रथम राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, संपूर्ण मंत्रिमंडळ आहे, अर्थमंत्री असेल, परराष्ट्र मंत्री असेल, संरक्षण मंत्री असेल, यांचे निर्णय जे आहेत ते खूप महत्वाचे आहे. कारण परराष्ट्र धोरण ठरवताना यांचा जो अभिप्राय आहे किंवा यांचं मत जे आहे ते विचारात घेतलं जातं. आणि म्हणून आपलं परराष्ट्र धोरण सातत्याने टिकवण्यासाठी मग पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर ठेवलेली आहे. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयींनी भारत चीन संबंध सुधारण्यामध्ये मोठं योगदान त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे एकदा जे आहे ते राजकीय नेतृत्व जे आहे ते खूप महत्वाचं आहे की ते आपले पूर्ण परराष्ट्र धोरण ठरवत असतात. मग नेहरू असेल, त्यानंतर त्यांनी कशा प्रकारे जे आहे ते व्हिजन ठेवले. परराष्ट्र मंत्रालय, परराष्ट्र सचिव, राष्ट्रीय सल्लागार आपण अजित डोवाल म्हणतो की साधारणतः कशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक, विविध प्रकारच्या योजना किंवा स्ट्राईक झालेल्या आहे भारताने इतर राष्ट्रांवर, म्हणजे साधारणतः पाकिस्तानवर ज्या टेररिस्ट अटॅक वगैरे केले होते. यामध्ये या ज्या प्रशासकीय यंत्रणेतील किंवा पंतप्रधान, राष्ट्रपती, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री यांचा महत्वाची भूमिका मानली जाते की कारण यांना डिसिजन घ्यावे लागतात. कुठलेही पहा आपण की जे डिसिजन घेणारे जे महत्वाचे जे व्यक्ती आहे, मग घरातील कुटुंब प्रमुख असेल, तुमच्या वर्गातील साधारणतः आपण मॉनिटर म्हणतो किंवा शाळेचे मुख्याध्यापक असतील, वेगवेगळ्या ज्या जो पदसिद्ध जो साधारणतः तो प्रमुख असतो त्याचे मत किंवा त्याला जे आहे ते अधिकार बहाल केले आहे. आणि म्हणून त्यांचे निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यामध्ये महत्वाच्या आहे हे राजकीय नेतृत्व. आणि पुढचा आता शेवटचा एक त्यामध्ये राहिलेला आहे कोणता? सर मी वाचू. सर मी वाचू. तर मी वाचू. सर मी श्रेया. कोणता आहे? प्रशासकीय घटक. सॉरी, सर मी वाचू. वाचू का? सर मी वाचू. श्रेया. सर सांगतील तिनेच वाचवली. वेदिका रीड करू. हा वेदिका जरा वेगळ्या सगळ्यांना हे देत आहे. मग बाकीचे पुढचं तर इथपर्यंत साधारणतः आपण आले. तर एवढं वाच, मग मी तुम्हाला चित्रफित जे आहे ते आपण घेऊया. हा वेदिका सुरुवात कर. परराष्ट्र धोरणाच्या निर्मिती परराष्ट्र व्यापार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणा संबंधित नियमित निर्णय झाले जरी प्रधानमंत्री व त्यांना मित्रमंडळ येथे असले तरी त्या निर्मिती पर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्र मदत करतात. परराष्ट्र धोरणाचा आवश्यक अशी माहिती गोळा करणे, त्याची विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय आधारित पार पडतात. याबरोबर राष्ट्र सुरक्षा सल्लागार ही महत्वाची भूमिका निभावतात. तुम्हाला आता मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे की मग यामध्ये तुम्ही परराष्ट्र मंत्रालयापासून सचिव, त्यांचे अधिकारी, राजनैतिक अधिकारी असेल, दूतावास असेल, हे जे आहेत किंवा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे जे आहे ते निर्णय घेत असतात. आणि यांचा निर्णय प्रशासनापर्यंत, प्रशासकीय यंत्रणेपर्यंत जो आहे तो पोहोचवला जातो. आणि मग सगळी हालचाल जी आहे ती प्रशासकीय यंत्रणा जी आहे ती राबवत असते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी एक प्रकारची जी इन्फॉर्मेशन आहे, माहिती जी आहे ती गोळा करणं असेल, त्यावर चर्चा करणं असेल, त्यावर विश्लेषण करणं असेल, हे जे सल्लागार व्यक्ती आहेत, म्हणजे प्रत्येक प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते सुरक्षा सल्लागार असतील. जसे की उदाहरणार्थ आपल्या भारताचे सुरक्षा सल्लागार आहे अजित डोवाल. तर हे प्रत्येक मोहिमेचे विश्लेषण जे आहे ते मोहीम कशी असली पाहिजे, सर्जिकल स्ट्राईक कशा प्रकारे कुणी केलं पाहिजे, प्रमुख कोण आहे, कशा प्रकारे, किती वेळेचा आहे, कोणत्या दिवशी, ही गोपनीय सगळे ज्या गोष्टी आहेत तर यांच्या मार्फत जे आहे ते साधारणतः केले जातात. आणि हे सर्व वरचे लेवलचे अधिकारी जे आहेत यामध्ये समाविष्ट असतात. तर पाहूया आपण थोडक्यात या सगळ्या घटकांवर आधारित परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणते
त्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरत असते. परंतु परराष्ट्र धोरण ठरविताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होतो. कोणत्या ते पहा. 1. देशाचे भौगोलिक स्थान. मुलांनो, तुम्ही जगाचा नकाशा किंवा पृथ्वीगोल पाहिला असेल. बघा, या पृथ्वीगोलावर तुम्हाला अनेक देश दिसतायत. तसेच जगाचा हा राजकीय नकाशा आहे. यात अनेक देश व त्यांच्या सीमा दिसतायत. त्यावरून तुम्हाला त्या प्रदेशाचे भौगोलिक स्थान समजेल. म्हणजे त्या देशाभोवती असणारे डोंगर, दऱ्या, समुद्र, वाळवंट हे सुद्धा कळेल. तसेच काही देश हे अन्य देशांपासून दूर अंतरावर आहेत. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया, जपान यांसारखे देश पाश्चिमात्य देशांपासून दूर आहेत. तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक देश आहेत. उदाहरणार्थ इराण, इराक, सुदान, सौदी अरेबिया, ओमान यांसारखी राष्ट्रे एकमेकांच्या बाजूला व जवळजवळ आहेत. तर काही राष्ट्रांना मोठा किनारा लाभलाय. उदाहरणार्थ भारत, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना यांसारख्या देशांना समुद्र किनारा लाभला आहे. जगातील काही राष्ट्रे खनिज संपत्तीने समृद्ध आहेत. उदाहरणार्थ भारतात जगातील सर्वात जास्त अभ्रक सापडते. दक्षिण आफ्रिकेमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. पश्चिम आशियाई देशात म्हणजेच सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत या देशात खनिज तेल साठे आहेत. म्हणजेच जगातील सर्व राष्ट्रांची भौगोलिक परिस्थिती सारखी नाही. त्यात विविधता आढळून येते. देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत म्हणजे सुपीक किंवा नापीक जमीन, देशाला लाभलेला समुद्रकिनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. 2. राजकीय व्यवस्था. एखाद्या देशात कोणती शासन प्रणाली आहे त्याचाही परिणाम परराष्ट्र धोरणावर होत असतो. उदाहरणार्थ भारत, अमेरिका यांसारख्या देशात लोकशाही शासन व्यवस्था आहे. म्हणजेच लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला महत्त्व असते. कारण या संसदेत लोकप्रतिनिधी असतात. तसेच सत्ताधारी व विरोधी पक्षही असतात. परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयांवर चर्चा संसदेत होते. तेव्हा विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. काही देशात संघराज्य व्यवस्था असते. संघराज्य म्हणजे ज्या देशाचा कारभार संघ किंवा केंद्र व घटक राज्य या 2 स्तरांवर चालतो त्यालाच संघराज्य शासन व्यवस्था असं म्हणतात. उदाहरणार्थ अमेरिका, भारत या देशात अशी शासन व्यवस्था आहे. अशी शासन व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरण ठरविताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. उदाहरणार्थ भारताच्या दक्षिणेकडील राष्ट्र श्रीलंका या देशात काही घडले तर त्याचा परिणाम भारतातील तामिळनाडू राज्यावर होतो. तसेच पाकिस्तानमध्ये एखादी घटना घडल्यास त्याचा परिणाम जम्मू काश्मीरवर होतो. म्हणून परराष्ट्र धोरण आखताना संघराज्य व्यवस्थेत घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. मुलांनो, हे लक्षात ठेवा की आपल्या देशातील शांतता व स्थैर्य जितके महत्त्वाचे तितकेच ते शेजारी देशांमध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला प्रयत्न करावे लागतात. कारण सर्व राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणे आणि स्वतःबरोबरच इतर राष्ट्रांचाही विकास होईल यासाठी एकमेकांना मदत करणे हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख उद्देश आहे. म्हणूनच भारताने श्रीलंका तसेच बांगलादेश या राष्ट्रातील अशांतता दूर करून तेथे शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. याची थोडक्यात माहिती तुम्हाला यातून मिळालेली असेल की कशा प्रकारे जे आहे ते एकंदरीत पूर्ण जो घटक आहे त्याचा पुढचा एक पुस्तकात आपल्याला जे आहे ते थोडस शॉर्ट मध्ये दिलेलं आहे. यात तुम्हाला नकाशाद्वारे पूर्ण डिटेल माहिती जी आहे ती मिळते. व्यवस्था. मुलांनो, परराष्ट्र धोरण निश्चित करणारा तिसरा घटक आहे प्रत्येक देशातील अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक परिस्थितीला सर्वात जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे.
आपल्या देशाचा आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे. त्यामुळे एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा त्या देशाच्या परराष्ट्र धोरणावर 2 प्रकारे परिणाम होतो. एक, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. थोडक्यात, इतर राष्ट्रांशी संबंध निर्माण केल्याने आपल्या देशाचा फायदा होऊन आपली अर्थव्यवस्था कशी सुधारेल हा विचार डोळ्यांपुढे ठेवून परराष्ट्र धोरण ठरविले जाते. आणि 2, सध्याच्या जागतिक व्यवस्थेचा विचार केला तर राष्ट्राची सुरक्षा जशी महत्त्वाची मानली जाते तसेच आर्थिक सुरक्षितताही महत्त्वाची मानली जाते. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम असते तितके एखादे राष्ट्र सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून ओळखले जाते आणि अशा राष्ट्रांना जागतिक व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. उदाहरणार्थ, अमेरिका, इंग्लंड, चीन, जपान ही राष्ट्रे आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यशाली आहेत. राष्ट्रांची अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश हे इतर देशांवर कमी प्रमाणात अवलंबून असतात. मुबलक पैसा उपलब्ध असल्याने ते आवश्यक गोष्टी आयात करू शकतात, तसेच आपल्या राष्ट्राचा विकास घडवू शकतात. ही राष्ट्रे आपले परराष्ट्र धोरण आखताना कोणत्याही देशाच्या दबावाखाली न येता स्वतंत्रपणे आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण आखू शकतात. त्यामुळे परराष्ट्र धोरण आखताना देशाची अर्थव्यवस्था महत्त्वाची मानली जाते. मुलांनो, भारतासारख्या देशात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आहे. त्यांचा वापर करून, उपलब्ध साधन संपत्तीचा योग्य वापर करून राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न केला तर गरिबी आपोआप दूर होऊन राष्ट्र सामर्थ्यवान होईल. सर्वांना रोजगार उपलब्ध होईल. प्रत्येक जण थोड्या प्रमाणात का होईना राष्ट्र निर्माणाच्या कार्यात सहभागी होईल. समजले हे दोन्ही घटक व्यवस्थित. याच्यावर काही कोणाला प्रश्न आहे? नाही सर. काही प्रश्न? तर पुढचा आपण पुढचा हो, सर. घटक घेऊया आता. परराष्ट्र धोरणाची जी वाटचाल आहे तर पहिला टप्पा 1947 ते 1990 म्हणजे आदर्शतावाद आणि अलिप्ततावादाची युग साधारणतः हा महत्वाचा टप्पा आहे की हे जे टप्पे आहेत, सुरुवातीचा टप्पा कशा प्रकारचा होता किंवा काय आहे याविषयीची थोडक्यात माहिती 1947 ते 1990. मग यामध्ये काय काय झालं किंवा काय आहे याची थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत. अलिप्ततावाद आणि आदर्शतावाद. मग सुरुवात काय आहे ते पंडित जवाहरलाल, भारताला स्वातंत्र्य मिळालं मग पंडित जवाहरलाल नेहरूंचं योगदान काय आहे तर जागतिक घडामोडींवर स्वतंत्र आकलन, वसाहतवादास विरोध असेल, जागतिक शांततेला प्राधान्य असेल आणि USA म्हणजे अमेरिका आपण म्हणतो की धोरणाचा काय फायदा आहे सार्वभौमत्व अबाधित ठेवून दोन्ही महासत्तांकडून विकासासाठी मदत मिळवून घेणे जे शक्य आहे. त्यानंतर भारत पुढे अलिप्ततावाद भारताने काय स्वीकारला किंवा आदर्शतावाद काय आहे तर शीत युद्धाच्या काळातील कोणत्याही लष्करी संघटनापासून किंवा गटांपासून दूर राहण्याचे धोरण असते. मूलभूत तत्व काय, शांतता, स्वातंत्र्य ही 2 मूलभूत तत्व आहे अलिप्ततावादा धोरणाची जी तत्वे आहेत. म्हणजे आपण भांडणात तर पडता काही राहणे, आपण अलिप्त राहणे आणि त्या राष्ट्राकडून मदत करून आपल्या राष्ट्राचा विकास करून घेणे हा पहिला टप्प्यातील साधारणतः आदर्शतावाद आणि अलिप्ततावाद आहे. तर त्यामधले आव्हानं आणि संघर्ष काय ते 1947-48 मध्ये व 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानशी युद्ध झालं. त्याने 1971 मध्ये काय तर तिसरं युद्ध आणि त्यात स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झालेली आहे. पुढे चीनशी सीमा संघर्ष झाला. परिणाम काय झाला तर 1970च्या दशकात भारत एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून उदयास आलेला आहे. मग संरक्षण, भारताची संरक्षण व्यवस्था बळकट झाली आणि या करण्यामध्ये मग रशिया, फ्रान्स, जर्मनीकडून आपण विविध प्रकारची जी संरक्षण यंत्रणा आहे तर ती आपण काय केलेली आहे आयात केलेली आहे. आजही आपण पाहतो की फ्रान्स असेल, जर्मनी असेल, त्यानंतर रशिया असेल तर यांच्याकडून आपण जे युद्धजन्य जे शस्त्रास्त्र आहेत, नवनवीन उपकरणं जे आहेत तर त्याची आयात केली जाते. यामुळं काय झालेलं आहे तर आपला संरक्षण व्यवस्था, भारताची संरक्षण व्यवस्था जी आहे ती मजबूत झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता दुसरा टप्पा काय तर हे पहिल्या टप्प्यातले तुम्हाला घडामोडी लक्षात आलेत का सगळ्यांना?
नसेल तर नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा शॉर्ट मध्ये. पुस्तकात भरपूर पॉइंट्स दिलेले आहेत, इथे थोडक्यात तुम्हाला जे आहे त्याचा सार साधारणतः घेतलेला आहे. समजलंय का? पहिला जो टप्पा आहे अलिप्ततावाद आणि आदर्शतावाद, त्यानंतर या टप्प्यातील संघर्ष कसा झाला, त्यानंतर मग काश्मीर प्रश्न असेल, त्यावर पाकिस्तानची युद्ध, बांगलादेशची निर्मिती, तिसरं युद्ध झालं, आणि या सर्वाचा फायदा म्हणून भारत एक प्रबळ महासत्ता जी आहे ती झालेली आहे, की आपण अलिप्ततावादाचा स्वीकार जो आहे तो आदर्शवादाचा केलेला आहे. तर दुसरा टप्पा 1991 पासून, म्हणजे दुसरा टप्पा साधारणतः 1991 पासून ते आजपर्यंत आर्थिक उदारीकरण असलेले वास्तववाद आहे. मग 1991 नंतर मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं, त्यामध्ये परराष्ट्र धोरण अधिक गतिमान झालेलं आहे. आता फोकस मध्ये बदल साधारणतः लष्करी संबंधाऐवजी अर्थकारण, व्यापार, नवनवीन तंत्रज्ञान याला साधारणतः मोठं प्राधान्य दिलेलं आहे. आता पूर्वेकडील पाहतो साधारणतः सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम यासारख्या आशियाई राष्ट्रांशी आर्थिक संबंध बळकट. तुम्ही विविध प्रकारच्या मोठमोठ्या जी शहरं आहेत तर त्यामध्ये जे विविध प्रकारच्या ज्या सुधारणा करायच्या आहेत, तर आपले जे अधिकारी लोक आहेत किंवा काय पॅटर्न साधारणतः या राष्ट्रांकडून आपण त्या योजना ज्या आहेत त्या आपल्या भारतामध्ये ज्या आहेत कशा प्रकारे त्या राष्ट्रामध्ये काय आहे, शेती क्षेत्रामध्ये कशी क्रांती झालेली आहे, औद्योगिक क्षेत्रात कशी क्रांती झालेली आहे, टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये कशा स्वरूपाचं आहे, त्या सुधारणा ज्या आहेत ते भारतामध्ये घेण्याचं काम जे आहे ते यामुळे जे आहे ते झालेलं आहे. मग आर्थिक उदारीकरण झालं, वास्तववादात साधारणतः हे प्रोत्साहन जे आहे ते मिळालेले पाहायला मिळतं. तर अमेरिका, इस्रायल, जपान आणि युरोपियन संघ यांच्याशी संरक्षण आणि तंत्रज्ञानाची जी देवाणघेवाण जी आहे ती भारताची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आजही अशा पद्धतीने जे आहेत. तर हे तुम्हाला 1991 ते आजपर्यंतचा टप्पा, यातले 4 महत्वाचे मुद्दे समजलेत का? येस सर. येस सर. तर पुढे Yes, sir. जे आहे ते आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा. मुलांनो, भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करताना त्याचा 2 टप्प्यांमध्ये अभ्यास करावा लागेल. पहिला टप्पा मागचं समजलं 1947 नसेल तर यामध्ये म्हणजे जरा स्वातंत्र्यापासून थोडं डिटेलमध्ये ते दिलंय. 1990 व्यवस्थित लक्ष पर्यंत, देऊन ऐका. आणि दुसरा टप्पा 1990 ते आजपर्यंतचा काळ. भारताचे परराष्ट्र धोरण. सुरुवातीचा टप्पा. मुलांनो, आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळात केली. परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास विरोध केला, म्हणजे कोणत्याही देशाने इतर देशांमध्ये वसाहती स्थापन करून त्या राष्ट्राला गुलाम बनविणे याला त्यांनी विरोध केला. राष्ट्रांमध्ये मैत्रीची भावना निर्माण होण्यासाठी आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता व सुरक्षिततेला प्राधान्य दिले. या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रामुख्याने 3 बाबींचा प्रभाव होता. 1. सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. 2. भारताशेजारील 2 राष्ट्रे चीन व पाकिस्तान यांच्यापासून असणारे धोकेही विचारात घेण्यात आले. 3. स्वावलंबनाचा आग्रह, म्हणजे आपल्या देशातील बहुतांशी लोकांच्या गरजा देशातच पूर्ण व्हाव्यात, त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर, हेही त्यावेळच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते. अगदी सुरुवातीच्या काळात भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशांबरोबर संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले. आपल्याच खंडातील राष्ट्रांशी सहकार्य करून आपल्याबरोबर त्यांचाही विकास साधण्याचा व त्याबरोबर आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या काळात झाला. ही भारताने विकसित केलेली प्रादेशिक विकास किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना पुढे
आफ्रिका खंडापर्यंत पसरली. आफ्रिका खंडातीलही राष्ट्रे एकमेकांना सहकार्य करून विकास करू लागली. परंतु हा काळ शीतयुद्धाचा होता. त्यामुळे आशिया खंडातील व आफ्रिका खंडातील काही देश अमेरिका व सोव्हिएत युनियन यांच्या शीतयुद्धावेळीच्या लष्करी संघटनांचे सदस्य झाले. त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली. पुढे काही काळाने जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्ततावाद संकल्पनेला पाठिंबा दिला. याचा पुरस्कार भारताने केला होता. शांतता व स्वातंत्र्य ही दोन तत्वे अलिप्ततावादी धोरणाची मूलभूत तत्वे झाली. याच काळात भारताला शेजारी राष्ट्रांबरोबर झालेल्या युद्धाला तोंड द्यावे लागले. पाकिस्तान व भारत यांच्यामध्ये 1947-48 आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले. दोन युद्धे होऊनही हा प्रश्न आजही सुटलेला नाही. तसेच 1971 मध्येही भारत-पाक युद्ध होऊन पाकिस्तानमधून अलग होऊन बांगलादेश या नवीन राष्ट्राची निर्मिती झाली. 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे स्थैर्य होते. दक्षिण आशियामध्ये एक प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय याच काळात झाला. 1974 मध्ये भारताने राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली. भारताने जगाला दाखवून दिले की भारतही अणुऊर्जा निर्माण करणारा देश आहे व भारत जगातील अणुऊर्जा उत्पादक अशा मोजक्या देशांच्या रांगेत जाऊन बसला. 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात झाली. दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून सार्क म्हणजेच दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना ही संघटना स्थापन करण्यात आली. ही संघटना 8 डिसेंबर 1985 रोजी स्थापन झाली. याचे मुख्यालय नेपाळमधील काठमांडू येथे आहे. या संघटनेची 8 सदस्य राष्ट्रे आहेत. त्यातील भारत हा सर्वात बलाढ्य देश आहे. याबरोबरच भारत व चीन यांच्यातील 1961 साली झालेल्या युद्धामुळे बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला. सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने देवाणघेवाणीस सुरुवात केली. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा आहे हे सर्व व्यवस्थित समजले. त्याच्यामध्ये काय आहे, कोणाला प्रश्न? पहिला आणि दुसरा नाही टप्पा. सर. महत्वाचे जे पॉइंट्स आहेत सर्वांना Yes, समजले. sir. Yes, sir. जागतिक व्यासपीठावर भारताचा उदय. सार्क जी संघटना आहे आपण पाहतो की सार्क SAARC सार्क दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून संघटनेमध्ये पुरस्कार करण्यात आल्यानंतर ब्रिक्स म्हणजे G20 साधारणतः आपण 2024 मध्ये ही हिचं आपण अध्यक्ष होतो या G20 आणि आपल्या मध्ये पण ही भारतामध्ये जी आहे तर परिषद बोलवण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर महत्वाच्या आर्थिक संघटनांमध्ये भारताचा वाढता सहभाग. अमेरिका आणि प्रमुख सत्ता. सुरक्षिततेच्या क्षेत्रातील सहकार्य आणि परावलंबी वरील विश्वास ही लक्षणीय वाढ आणि म्हणून आंतरराष्ट्रीय समूहात भारताचं स्थान जे आहे ते उंचावलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विविध प्रकारचे संघटना असतील त्यामध्ये त्यानंतर भारताचा अलिप्ततावाद असेल किंवा विविध जे प्रगत राष्ट्र आहेत त्यांच्या जोडीनं जो आहे तो प्रगत राष्ट्र म्हणून भारताचा नावलौकिक भारताचे नाव जे आहे ते घेण्यात येतं. आता धोरणात्मक स्थित्यंतर आणि दृष्टिकोन 1947 ते 1990 मुख्य तत्वज्ञान काय? अलिप्ततावाद आणि आदर्शवाद. 91 पासून बहुआयामी आणि व्यावहारिक. बहुआयामी म्हणजे सर्वांगीण. आर्थिक दृष्टिकोन काय होता? तर संरक्षणवादी असायचं आणि स्वावलंबन असायचं. आपलं देशाचं संरक्षण केलं पाहिजे, त्यानंतर आपण स्वावलंबी झालं पाहिजे. पुढे जागतिकीकरण आणि मुक्त बाजारपेठ. तर एक प्रकारचं जागतिकीकरण पण झालं पाहिजे आणि बाजारपेठेमध्ये जे आहे ते जास्तीत जास्त माल आपण निर्यात केला पाहिजे. धोरणाचा फोकस मग राजकीय असेल, लष्करी असेल, त्यामध्ये अर्थकारण असेल, व्यापार असेल, तंत्रज्ञान असेल, तर या सगळ्या गोष्टीचा वापर जो आहे तो या सगळ्यांचा गोष्टींचा त्यामध्ये समावेश होताना आपल्याला दिसून येतो. आणि मग भारताचं आण्विक धोरण असेल ती बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर साधारणतः आपल्याला
एवढ्या अजून 2-3 महत्वाचे पॉइंट जे आहेत ते राहिलेले आहेत. तर इथपर्यंत समजले का सर्वांना? यस सर. Yes, sir. Yes, तर sir. आपण हा जो टॉपिक आहे, हा जो घटक आहे तो पुढच्या साधारणतः आपण तासाला जो आहे तो घेणार आहोत. तर आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत साधारणतः आपण जागतिक व्यासपीठावर भारताचा उदय कशा प्रकारे झाला, सार्क संघटना असेल, ब्रिक्स असेल, G20 असेल, तर भारताचं आंतरराष्ट्रीय समूहात भारताचं स्थान किती आहे, कशा प्रकारे जे आहे ते आपण हे केलेलं आहे. त्यानंतर जे परराष्ट्र धोरणाच्या वाटचालीतील जे महत्वाचे टप्पे आहेत, पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा, बरोबर, अलिप्ततावाद असेल, आदर्शतावाद असेल, वसाहतवाद असेल, या गोष्टींचा पुरस्कार आपण केलेला होता. पहिला टप्पा 1947 ते 1990 आणि दुसरा टप्पा 1991 ते आजपर्यंतचा. तर या गोष्टींची माहिती आपण पाहिलेली आहे आणि परराष्ट्र धोरणाचे घटक याच्या विषयीची माहिती जी आहे ती आपण मागच्या तासाला साधारणतः आज पाहिलेली आहे. मागे जो आहे तो पूर्ण झालेला आहे. तर राहिलेले 2-3 घटक आहेत, आपल्याला अर्धा तास साधारणतः अजून लागू शकतो, तो आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. मागच्या वेळेस मी जो तुम्हाला स्वाध्याय दिला तर तुम्हाला वर्कशीट आलती का ग्रुपवर या पाठाची? नो सर. बर, हा, आज तुम्हाला जे आहे ते या पाठाची म्हणजे आतापर्यंत जेवढे झाले ते त्याची वर्कशीट तुम्हाला येईल, त्याची उत्तरपत्रिका येईल. हा पाठ जो आहे तो व्यवस्थित वाचन करा आणि त्यावरचे जे प्रश्न उत्तर आहेत त्या वर्कशीटवर तुम्हाला मोबाईलवर आहे तर तुम्ही वहीमध्ये पण सोडवू शकता. तर तो तुम्हाला जे आहे ते सोडवायचा आहे. समजले का?